अध्यक्ष महोदय, उपस्थित पाहुणे, आदरणीय शिक्षक आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, मी स्वरा रामराव सूर्यवंशी. सर्वप्रथम मी माझ्या शिक्षकांविषयी काही बोलणार आहे, तरी ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी विनंती. आपण एखाद्या दूधवाल्याकडून दूध आणतो. 1 लिटर 2 लिटर तो दूधवाला आपल्याला पैशाच्या बदल्यात मापाने दूध देतो. तेव्हा आपलं लक्ष कुठं असतं? तो दूधवाला आपल्याला पैशाच्या बदल्यात मापाने दूध देतो आणि शेवटी तो स्वखुशीनं एक फुकटची धार होतो, त्याकडे आपलं लक्ष असतं. पैशाच्या बदल्यात मापभर दूध त्याला द्यावंच लागणार आहे, तरी तो स्वखुशीनं एक फुकटची धार. अगदी तसेच आम्हाला शिक्षक लाभले. अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाही अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन सदैव आम्हाला फुकटचं काहीतरी देऊ पाहणारे आमचे खानसोळे सर, स्वामी सर आणि डाकोरे सर. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी माझ्या सर्व शिक्षकांचे वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. मित्रांनो, 26 जानेवारी या तारखेला आपले संविधान लागू झाले. बरं, संविधान म्हणजे काय? चालावे कसे, बोलावे कसे, लिहावे कसे, वाचावे कसे, जगावे कसे आणि मरावे कसे, या प्रत्येक गोष्टीसाठी जो कायदा लिहिला गेला, त्या कायद्याच्या राज्यघटनेला आपण संविधान असे म्हणतो. आणि त्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. मित्रांनो, त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. मित्रांनो, आपल्या समाजात खूप विषमता होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण होते. ब्राह्मणांना सर्वश्रेष्ठ मानले जायचे आणि शूद्रांचा तिरस्कार केला जायचा. त्यांना शिक्षण घेण्याचा, मंदिरात जाण्याचा, विहिरीचे पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. रस्त्याने चालताना त्यांची पावलं उमटू नयेत म्हणून त्यांच्या पाठीला झाडू बांधलेला असायचा. रस्त्यावर थुंकू नये म्हणून त्यांच्या गळ्यात मडकं बांधलेलं असायचं. माणूस असून जनावरांसारखी वागणूक त्यांना दिली जायची. अहो, निर्मात्याने सर्वांना एकसारखं बनवलं आहे. सर्वांना 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 नाक, 1 तोंड दिलेलं आहे. ना कुणाला कमी, ना कुणाला जास्त. निर्मात्याने सर्वांना एकसारखं बनवलं आहे. मग हा भेदभाव का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही कुप्रथा मोडून काढली. सर्वांना या संविधानामध्ये समान अधिकार मिळवून दिला. त्यामुळे एकेकाळी पाठीला झाडू, गळ्यात मडकं, पोटात भूक असणारा समाज आज शिक्षण शिकून मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे राजा राणीच्या जोडीला 5 मजली म्हाडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली म्हाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. राजा राणीच्या जोडीला 5 मजली म्हाडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली म्हाडीला, आहे भीमाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, बाबासाहेबाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्याला जो कोणी पीत घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना या संविधानामध्ये समानतेने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. मित्रांनो, हे संविधान कुणी समजून घेतलंय का? प्रश्न आणखी सोपा करते. हे संविधान कुणी वाचलंय का? प्रश्न आणखी सोपा करते. हे संविधान कुणाच्या घरात आहे का? याचं उत्तर नाही असेच येणार. मित्रांनो, ही खूप मोठी शोकांतिका आहे. हे संविधान तुम्हीही वाचलं नाही आणि आम्हीही वाचलं नाही. याचं झालं असं, आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर, आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर, आम्ही आरक्षण उर्राशी जपलं गेलो विसरून आंबेडकर, आम्ही आरक्षण उर्राशी जपलं गेलो विसरून बॅरिस्टर. भीमा डोक्यात घ्यायचा भत्ता, भीमा डोक्यात घ्यायचा भत्ता, भीमा डोक्यावर घेऊन नाचलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय, वाजलाय. मित्रांनो, भीम जयंती आणि शिवजयंती साजरी करत डीजेवर नाचण्यापेक्षा छत्रपतींचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ध्यानात घेणार आहेत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.